नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक चालू घडामोडीचा मुद्दा घेऊन आलेलो आहोत आणि पुढच्या 2, 2.5, 3 वर्षांमध्ये सुद्धा एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा परीक्षा असतील याच्यावर या मुद्द्यावर वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारणार आहेत। कारण की तो आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंद देणारा विषय आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एकूण 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि याच्यामुळे या ज्या 12 किल्ले आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास संपूर्ण जगासमोर येणार आहे। कारण की ज्यावेळेस एखादं ठिकाण हे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये जातं, ओघाओघानेच काय होतं तर जगातील वेगवेगळे पर्यटक जे आहेत ते पर्यटक त्या ठिकाणाला भेट देत असतात। ऐतिहासिक तिथला इतिहास, त्या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू इत्यादी बद्दल जाणून घेत असतात। वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभ्यास केला जातो आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित जे वेगवेगळे किल्ले आहेत याची 7 समुद्र पार ही माहिती आता पोहोचणार आहे। ही नक्कीच आपल्या महाराष्ट्राला गौरव देणारी एक गोष्ट आहे। मग याच्या बाबतीत हे वेगवेगळे जे किल्ले आहेत त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ दर्जा दिलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या परीक्षेमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय असतं, वेगवेगळे भारतातले जागतिक वारसा स्थळ महत्त्वाचे, महाराष्ट्रातले जागतिक वारसा स्थळ त्याच्या संबंधी पहिलं कोणतं आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकाचे प्रश्न हे आपल्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात। किंवा आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या संबंधित सुद्धा पार्श्वभूमी जी आहेत या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारणार आहेत। आणि त्या अनुषंगानेच आजच्या लेक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचं काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत। पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत बघायचं, आवडलं तर लाईक करायचंय। तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगायचे। आणखी तुमच्याकडे काही एक्स्ट्रा याच्याबद्दल माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायची। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि या दैवताबद्दलच्या साहजिकच आहे महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहेत। तशी तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून कमेंट पाहणाऱ्या सर्वांना फायदा होईल। काही मनामध्ये प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक करायचंय, सर्वांना पाठवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक जणाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जागतिक वारसा स्थळ आहे त्याच्याबद्दल माहिती होईल आणि त्याचबरोबर आपला सुद्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न बरोबर येईल। ठीक आहे, चला पण पाहूया आता। बघा जागतिक वारसा स्थळ हा दर्जा देण्यासाठी दरवर्षी काय होत असतं, जी जागतिक वारसा कमिटी आहे युनेस्कोची, कोणत्या संस्थेची, युनेस्कोची, त्या संस्थेबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत आपण। त्याची दरवर्षी बैठक होत असते आणि या वर्षी बैठक झाली 47वी बैठक पॅरिस या ठिकाणी। कुठे 47वी बैठक कधी झाली, पॅरिस या ठिकाणी ही बैठक झाली जागतिक वारसा कमिटीची। आणि या 47व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल। निर्णय कधी झाला ती तारीख पण लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये तशा प्रकारची तारीख सुद्धा विचारली जाऊ शकते। निर्णय झालेला आहे 11 जुलै 2025 ला। कधी झालेला आहे 11 जुलै 2025 ला। आणि हा दर्जा कोण देत असतं, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा युनेस्को ही संस्थेबद्दल पुढे लॉंग फॉर्म काय आहे, त्याचं काम काय याच्याबद्दल माहिती पाहू। पण सध्या तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा की कोणती संस्था देत असते, युनेस्को ही संस्था हा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा नेहमी देत असते। 11 जुलै 2025 ला 47वी बैठक जागतिक वारसा समितीची कोणत्या ठिकाणी झाली, पॅरिस। पॅरिस म्हणजे कोणत्या देशाची राजधानी रही, फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे। या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता। मागच्या 2 वर्षापूर्वी जागतिक वारसा स्थळ कमिटीची बैठक आपल्या भारतामध्ये झालेली होती, लक्षात ठेवा। अशी वेगवेगळ्या शहरामध्ये होत असते। हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बैठक किती होती, कोणत्या ठिकाणी झाली, निर्णय कधी झाला आणि दर्जा कोणी दिला। म्हणजे 1, 2, 3, 4 हे 4 मुद्दे तुमचे या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत। ठीक आहे, पॅरिस या ठिकाणी 47वी बैठक, 11 जुलैला निर्णय आणि युनेस्कोद्वारे हा दर्जा दिलेला आहे। त्यानंतरचा मुद्दा बघा। आता बघा, ह्या जो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे हा 12 किल्ल्याला वेगवेगळा दिला नाही, ह्या 12 किल्ल्याला मिळून एक दर्जा आहे। ह्या 12 किल्ल्याला मिळून काय म्हणलेलं युनेस्कोने, त्याचं स्पेसिफिक नाव आहे, ते नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया। काय नाव आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, असं या 12 किल्ल्याला मिळून काय करण्यात आलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया। त्याचं मराठीत जर सांगायचं झालं भाषांतर
तर भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले, अशा प्रकारे त्याचं मराठीमध्ये काय होतं रे भाषांतर होईल. काय बघा, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो, भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधकामाचे गडकिल्ले, अशा पद्धतीने आहे. मग हे लँडस्केप ऑफ इंडिया जे आहे, मिलिटरी लँडस्केप मराठ्यांचं, हे जे आहे हे आता जागतिक वारसा स्थळ भारतातलं कितव्या क्रमांकाचं आहे, 44व. आतापर्यंत 43 जागतिक वारसा स्थळ होते. मागच्या वर्षीच मोईदाम, आसाम मधलं चराई देवी मोईदाम हे 43व जागतिक वारसा स्थळ समाविष्ट झालं होतं. आलं लक्षात. आणि याच्यानंतर आता 44व कोणतं झालेलं आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, की तो आहे 44. खूप IMP याच्यावर तुम्हाला प्रश्न सारखं विचारणार आहेत, लक्षात ठेवा. भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या किती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्याला जे जागतिक वारसा स्थळ दर्जा दिलेलं आहे, हे भारतातलं कितवं जागतिक वारसा स्थळ आहे, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 44व जागतिक वारसा स्थळ आहे लक्षात. आणि महाराष्ट्रातलं हे दुसरं संयुक्त जागतिक वारसा स्थळ आहे. आता बघा, संयुक्त कसं सांगतो, अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं. सध्या महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा स्थळ आहेत 5 आणि संयुक्त म्हणजे स्पेसिफिक जे महाराष्ट्रामध्येच असतं ते फक्त महाराष्ट्राचं झालं. किंवा पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य मिळून जर एखादं असेल तर ते राज्यातलं म्हणता येत नाही, त्याला संयुक्तरित्या म्हटलं जातं. जसं की पश्चिम घाट आहे, आता पश्चिम घाटाबद्दल पुढे बोलणार आहे. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, पण ते महाराष्ट्रातलं जागतिक वारसा स्थळ म्हणतात का त्याला, नाही, ते भारतातले, पण ते संयुक्त आहे. म्हणजे पश्चिम घाट हे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू 5 राज्यांमध्ये मिळून ते जागतिक वारसा स्थळ आहे. तसंच हे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया जे आहे ते 12 किल्ले आहेत, पण 12चे 12 किल्ले महाराष्ट्रामध्ये नाही येतं, पुढे लक्षात येईल. आता जगामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या झालेली आहे 1232. लक्षात ठेवा, ऑफिशियल जी युनेस्कोची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये रिसेंट जी त्यांनी अपडेट केलेलं आहे, त्या रिसेंट अपडेट मधून मी तुम्हाला सांगतो हा आकडा. लक्षात, काही ठिकाणी 1223 वगैरे आहे, मग ते जुने आकडे असतील. नव्याने आता किती आहे, 1232 एवढे भारतामध्ये जगामध्ये जागतिक वारसा स्थळ आहेत. देशामध्ये किती, तर 44 जागतिक वारसा स्थळ आहेत भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये किती, एकूण 5 जागतिक वारसा स्थळ आहेत. लक्षात ठेवा, ही बेसिक माहिती आहे. अशा पद्धतीने 2 संयुक्त आहेत, पहिलं पश्चिम घाट एक होतं आणि आता हे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया हे दुसरं जागतिक वारसा स्थळ असं झालेलं आहे. ते महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यात मिळून हे जागतिक वारसा स्थळ आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया आता आपण. आता हे जागतिक वारसा स्थळ एकूण किती किल्ले असणार आहेत, 12 किल्ले असणार आहेत. किती, 12 किल्ले. ह्या 12 किल्ल्याला मिळून जागतिक वारसा आहे. त्यातले 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं आणि प्लस 1 किल्ला तमिळनाडूमध्ये आहे. 12 किल्ल्यापैकी 11 किल्ले कुठे आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि 1 किल्ला कुठे आहे, तमिळनाडू या ठिकाणी. मग या किल्ल्यांबद्दल आपल्याला बेसिक गोष्टी तरी सध्या माहित पाहिजे. आता एकदमच किल्ल्याबद्दल डिटेल माहिती सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे ज्या महत्वाच्या आणि बेसिक गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येक ह्या 12 किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा शिवनेरी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, हे शिवनेरी हा किल्ला आहे. बघा, प्रत्येक किल्ला तुम्हाला पाठच पाहिजे, 12चे 12. याच्यावर कोणत्याही पद्धतीने अतिशय सखोलपणे प्रश्न विचारणार, तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, किती सोपी परीक्षा असू द्या, कारण की हा खूप चर्चेचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे माहिती असणं गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला पहिला कुठे आहे, त्या तालुक्यासकट लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये. कुठे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे, त्या ठिकाणी आहे. आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता 19 फेब्रुवारी 1630ला. लक्षात, अशा पद्धतीने आहे. आणि इथलं महत्वाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं शिवनेरीचं, तर तिथं शिवाई देवीचं मंदिर आहे. आणि असं म्हटलं जातं की या शिवाई देवीच्या मंदिरावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे ते शिवाजी असं ठेवलं होतं, हे असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या 2-3 गोष्टी जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पहिला किल्ला कोणता, शिवनेरी किल्ला. हा पहिला किल्ला आहे 12 किल्ल्यापैकी. ह्या 2-3 गोष्टी याच्याबद्दल जास्त सखोल. आता याच्यामध्ये खूप जास्त माहिती. हे जे बघा, हा वाडा आहे शिवनेरी किल्ल्यावर, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. लक्षात, हा पहिला किल्ला शिवनेरी. दुसरा किल्ला राजगड. राजगड हा किल्ला गडांचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातं. कोणता, गडांचा राजा म्हणून ओळखला जातं. जवळपास 26 वर्ष, किती वर्ष, 26 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी होती ही. लक्षात आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी हा राजगड किल्ला होता. कोणता होता, राजगड किल्ला. तालुका कोणता आहे, राजगड. नुकतंच नाव बदललेलं आहे वेल्हे तालुक्याचं.
आणि आता काय झालेलं आहे, राजगड झालेला आहे. हा पुणे जिल्ह्यातला किल्ला आहे राजगड. लक्षात आला, हा पण पुणे जिल्ह्यातला तालुक्याचं नाव सुद्धा राजगडच आहे. याच्याबद्दल सांगायचं झालं, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती आणि सगळ्यात जास्त दिवस सुद्धा 26 वर्ष राजधानी राहिली. हा लक्षात, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड ही 5-6 वर्षच राजधानी राहिली. नंतर 1680 ला लगेच छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं होतं. लक्षात येते. अशा पद्धतीने याचं जो नाव होतं मुरुमदेव. काय झालं, शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि त्या तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्या ठिकाणी जी संपत्ती सापडली त्यांना, ते संपत्तीचा वापर करून हा मुरुमदेव डोंगरावर राजगड किल्ला त्यांनी बांधला गेला होता आणि ती आपल्या साम्राज्याची स्वराज्याची पहिली राजधानी बनवलेली होती. हा किल्ला आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती राजाराम यांचा जन्म याच किल्ल्यावर झालेला आहे, राजगडावर झालेला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचं निधन या ठिकाणी झालंय, त्याच ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे. म्हणजे सईबाई यांची समाधी आहे, राजारामांचा जन्म त्या किल्ल्यावर झालेला आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. लक्षात. आणि त्याच पद्धतीने महत्वाचं जर सांगायचं झालं तर पद्मावती देवीचं मंदिर, त्या ठिकाणी पद्मावती माची, पद्मावती तलाव आणि पद्मावती देवीचं मंदिर, या तीनही गोष्टी राजगडावरच आहेत. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि गडांचा राजा म्हणून सुद्धा राजगड किल्ल्याला ओळखलं जातं. अशा पद्धतीने हा 12 किल्ल्यातला दुसरा किल्ला आहे राजगड. पहिला शिवनेरी. तिसरा किल्ला आहे रायगड. रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? महाड किल्ला तालुक्यामध्ये आहे. याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी देह ठेवला होता. त्यांचं निधन राजगड किल्ल्यावर झालं. त्याच पद्धतीने रायगड ही शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी होती. रायगड ही काय होती? दुसरी. पहिली राजगड आणि दुसरी कोणती होती? रायगड होती, दुसरी राजधानी. जुनं नाव रायरी होतं. राजगडाचं जुनं नाव काय होतं? रायरी होतं. हा प्रश्न MPSC ने विचारलेला आहे. पूर्वेकडील जिब्राल्टर, खूप IMP लक्षात ठेवा, पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखलं जातं? रायगडालाच ओळखलं जातं. आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा झाला होता. 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला होता त्यांचा. लक्षात ठेवा, हा रायगड किल्ल्यावरच झाला होता. अजून सांगायचं झालं तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीच पाचाड नावाचं गाव आहे. पाचाड. या पाचाड या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. पाचाड या ठिकाणीच त्यांचं निधन झालं, त्याच ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे. या महत्वाच्या काही गोष्टी आहेत. महाराजांचं निधनही झालेलं आहे, समाधी सुद्धा आहे. त्याच पद्धतीने मंदिर जर सांगायचं झालं महत्वाचं, रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे. लक्षात, जगदीश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने वेगवेगळी ही रायगडाबद्दलची माहिती आहे. लक्षात येते. हे बेसिक गोष्टी त्या एकदम खूप डिटेलमध्ये सांगत नाही त्या किल्ल्याबद्दल माहिती, पण ह्या बेसिक गोष्टी तर तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे, कारण जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेले प्रत्येक किल्लाही माहित पाहिजे आणि त्याच्याबद्दल बेसिक गोष्टी सुद्धा माहित पाहिजेत. हा लक्षात. त्याच्यानंतरचा बघा प्रतापगड किल्ला. प्रतापगड हा जावळी तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये असणारा किल्ला आहे. आणि याच्याबद्दल सांगायचं झालं, हा किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधलेला आहे. आणि याबद्दल सांगायचं झालं, सगळ्यात महत्वाची गोष्ट या किल्ल्याच्या संबंधित 10 नोव्हेंबर 1659 ही तारीख. या वर्षी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खान जो आहे त्या अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला होता. लक्षात, अफजल खानाचा वध या ठिकाणी केलेला होता. आणि या ठिकाणी भवानी मंदिर सुद्धा फेमस आहे, ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. अशा पद्धतीने हा प्रतापगड. लक्षात, हा प्रतापगड सुद्धा या 12 किल्ल्यामध्ये आहे, ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर पुढे बघा पन्हाळा किल्ला. पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तालुका पन्हाळाचा आहे. मोठा किल्ला आहे. क्षेत्रफळाने जर सगळ्यात मोठा जर शिवाजी महाराजांच्या काळात किल्ला जर असेल तर तो पन्हाळा किल्ला होता. अलग लक्षात. तर हा पन्हाळा किल्ला आहे आणि हा शिलाहार राजाने बांधला होता. राजा भोज दुसरा कोणी बांधलेला आहे? खूप जुना किल्ला आहे. राजा भोज दुसरा याने बांधलेला आहे. आणि ही महाराणी ताराबाई, महाराणी ताराबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, त्यांची राजधानी सुद्धा होती या ठिकाणी. हे सुद्धा महत्वाचं लक्षात ठेवा. थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे हे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये हा एक किल्ला जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश केलेला आहे. अंधार बावडी नावाची 3 मजली विहीर या ठिकाणी आहे, ती सुद्धा फेमस आहे. लक्षात. एखाद्या किल्ल्यावरची फेमस गोष्ट काय याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पन्हाळ्यानंतर आहे साल्हेर किल्ला. साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सटाणा तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हा साल्हेर किल्ला आहे. साल्हेर किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये किल्ले होते त्या किल्ल्यामध्ये सगळ्यात उंच किल्ला, सगळ्यात उंच किल्ला 1567 मीटर एवढी याची उंची आहे साल्हेरची. MPSC ने विचारलेली आहे. साल्हेर
हा लक्षात. कळसुबाई नंतर 2 नंबरचं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर समजलं जातं साल्हेर. साल्हेर आणि मुल्हेर जोडीने किल्ले आहेत. त्यातल्या साल्हेर किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे. लक्षात ठेवा 1567 उंची विचारलेली आहे. या किल्ल्याबद्दल सांगायचं तर अशी आख्यायिका आहे की परशुरामाने काय केलं होतं रे, या ठिकाणी मोठं तप केलं होतं, म्हणून परशुरामाची तपोभूमी म्हणून सुद्धा साल्हेर किल्ल्याला ओळखलं जातं. आणि 1671 नंतर हा स्वराज्यामध्ये सामील झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता हा किल्ला. नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यामध्ये आहे. 2 नंबरचं सर्वोच्च शिखर आहे, 1567 मीटर उंची. हे सुद्धा IMP लक्षात ठेवा. भूगोलामध्ये सुद्धा प्रश्न विचारतात, चालू घडामोडीमध्ये सुद्धा विचारतील. अशा प्रकारे आहे 2 नंबरचं शिखर आहे. आणि किल्ल्यांमध्ये सगळ्यात उंच किल्ला हाच आहे. त्यानंतर बघा लोहगड किल्ला. लोहगड किल्ला मावळ तालुक्यामध्ये, कुठे तालुका, मावळ तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये हा लोहगड तालुका आहे. लोहगड आणि विसापूर असे जवळजवळच किल्ले आहेत. त्यातल्या लोहगडला जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश केलेला आहे. आणि त्याच ठिकाणी कारले भाज्याच्या ज्या लेण्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, त्या सुद्धा या किल्ल्याच्या जवळच आहेत. 1670 हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये लोहगड किल्ला. लक्षात आलं. अशा पद्धतीने हा एक किल्ला आहे. त्याच्यानंतर बघा खांदेरी किल्ला. खांदेरी, आता बघा हा समुद्र किल्ला आहे. समुद्रामधला खांदेरी उंदेरी अशा जोडीने आहेत. त्यातला खांदेरी किल्ला हा अलिबाग तालुक्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईपासून जवळच आहे हा लक्षात. आणि 1672 महाराजांच्या काळामध्ये याचं बांधकाम सुरू झालं होतं, पण बांधकाम खूप दिवस चाललं, म्हणजे 1680 पर्यंत बांधकाम चाललं टप्प्याटप्प्याने. अशा प्रकारे हा, कारण तिथं जिंजी किल्ला होता जवळच आणि त्या ठिकाणी मग शत्रू होता, मग त्याच्यावर ऑब्झर्वेशन करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. आलं लक्षात. आणि आता सध्या या ठिकाणीच खांदेरी किल्ल्यावरच नेव्हीचा तळ सुद्धा आहे. सध्या भारतीय नौदलाचा तळ सुद्धा या ठिकाणी आहे, ते पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. खांदेरी किल्ला आहे त्याच्यामध्ये वारसा स्थळ यादीमध्ये. त्यानंतर सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, दापोली, दापोली थंड हवेचं ठिकाण आहे, दापोलीमध्येच आहे हा किल्ला, एकदम जवळ आहे तिथून. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. यालाच कनकदुर्ग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता कनक हा शब्द सुवर्ण, सोन्याला समानार्थी शब्द आहे, म्हणून कनकदुर्ग. अशा पद्धतीने हा सुद्धा किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 बांधलेला आहे. ह्या किल्ल्याचा सुद्धा समावेश हा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये केला गेलेला आहे. सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा बघा विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? सिंधुदुर्ग, देवगड तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि हा सुद्धा किल्ला राजा भोजने बांधलेला आहे, शिलाहार घराण्यातला. म्हणजे हा सुद्धा प्राचीन किल्ला आहे, राजा भोज, आणि खूप सुंदर किल्ला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खूप याला महत्व आहे. लक्षात आलं. विजयदुर्ग देवगड तालुक्यामध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. बांधकाम राजा भोज ह्या शिलाहार घराण्यातल्या राजाने केलेलं होतं, लक्षात. आणि 1653 मध्ये आदिलशहाकडून हा किल्ला महाराजाने जिंकला होता. आणि कान्होजी आंग्रे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदल होतं, त्या नौदलाचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे. त्या कान्होजी आंग्रे यांचं महत्वाचं तळ जे आहे ते कोणतं होतं? हा विजयदुर्ग हा किल्ला होता. म्हणून तिथून ते काय करत होते? छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदल जे आहे ते नौदल सांभाळण्याचं काम हे त्या ठिकाणाहून करत होते, लक्षात. अशा पद्धतीने आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना भारताच्या नौदलाचे जनक म्हणतात. आणि नौदलाच्या झेंड्यावर सुद्धा त्याचा गौरव म्हणून राजमुद्रा छापण्यात आलेली आहे आता, लक्षात. ह्या विजयदुर्ग हे कान्होजी आंग्रे यांचं हे नौदल बनवण्यासाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांचा तळ सुद्धा या विजयदुर्ग या ठिकाणीच होता, लक्षात ठेवा. हा सुद्धा महत्वाचा किल्ला आहे. बघा सागरी किल्ले आहेत का? मग मी ते डिवायडेशन करणार आहे, आपण शेवटी करू डिवायडेशन, की पुणे जिल्ह्यातले जास्त आहेत, मग पुणे जिल्ह्यातले किती, तर सागरी जिल्हे किती, त्या 12 पैकी सागरी किल्ले किती, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतरचा किल्ला बघा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला मालवण तालुक्यामध्ये आहे, सिंधुदुर्ग या ठिकाणीच आहे. हा या ठिकाणचं सगळ्यात वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराष्ट्रातलं पहिलं सागरी अभयारण्य हे या किल्ल्यामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे समुद्रामध्ये असणारं अभयारण्य हे, लक्षात. सागरी अभयारण्य महाराष्ट्रातलं पहिलं. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर हे या ठिकाणी या सिंधुदुर्ग किल्ल्यावरच बांधलेलं आहे, छत्रपती राजारामांनी. ते लक्षात ठेवा, राजारामांनी बांधलं होतं. आणि 1664 हिरोजी इंदुलकरांकडून बांधकामास सुरुवात करण्यात आलेली होती. हिरोजी इंदुलकर हा किल्ला स्थापत्य शैलीचा एक सुंदर नमुना आहे. आणि हिरोजी इंदुलकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून स्थापत्य, त्यामध्ये रायगडचा किल्ला असेल किंवा हा किल्ला असेल, त्या बांधण्यामध्ये हिरोजी इंदुलकरांचा मोठा वाटा होता. तर यांच्याकडून सुरुवात करण्यात आली होती. आणि हा सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे? कुरटे बेटावर आहे. याच्यावर सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला.
कुर्टे बेटावर हा किल्ला आहे. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला छत्रपती राजारामांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर हे या सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलं गेलेलं आहे. हा एक किल्ला आहे. आणि त्याच्यानंतर 12वा किल्ला जो आहे तो जिंजी किल्ला, हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे. आतापर्यंत पाहिले ते 11 किल्ले आपण कुठले पाहिले, महाराष्ट्रातले पहिले. 12वा जिंजी किल्ला हा कुठे आहे, तमिळनाडूमध्ये दक्षिण आकार्टा नावाचा जिल्हा आहे, साऊथ आकार्टा. लक्षात ठेवा. आता बाहेर राज्यातला आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न क्युरिओसिटीने विचारला जाऊ शकतो. दक्षिण आकार्टा नावाचा जिल्हा आहे तमिळनाडू राज्यामध्ये. या ठिकाणी जिंजी हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या टप्प्यामध्ये दक्षिण मोहीम केली होती. त्यांचे सावत्रभाऊ व्यंकोजी राजे यांना भेटले, एकत्र येण्याचा प्रयत्न. तो इतिहास खूप मोठा आहे, तो सोडा. आता सध्या लक्षात ठेवा, दक्षिण आकार्टा जिल्ह्यामध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे. आणि स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो. पहिली राजधानी कोणती, राजगड. दुसरी राजधानी कोणती, रायगड. आणि स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती, तर जिंजी किल्ला. कोणत्या राज्यामध्ये आहे, तमिळनाडू राज्यामध्ये आहे. लक्षात. याला ट्राय ऑफ द ईस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. जसं जिब्राल्टर ऑफ ईस्ट रायगड किल्ल्याला म्हटलं जातं, तसं ट्राय ऑफ द ईस्ट या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो, जिंजी. खूप आवाढव्य आणि खूप मोठा किल्ला आहे, हा तमिळनाडूमध्ये आहे. अलग लक्षात. दक्षिण मोहीम जेव्हा शिवाजी महाराजांनी काढली तेव्हा हा जिल्हा हा किल्ला त्यांनी जिंकला होता. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मुघलांनी खूप उच्छाद मांडला होता छत्रपती राजारामांच्या काळामध्ये, तेव्हा छत्रपती राजाराम यांनी आसरा कुठे घेतला होता, या जिंजीच्या किल्ल्यावरच घेतला होता. आणि त्या ठिकाणी स्वराज्याची पुनर्स्थापना करण्याचं काम, कारण की सगळी अराजकता माजली होती. मुघलांनी खूप उच्छाद मांडला आणि अराजकता मांडली, त्यामुळे स्वराज्याची गडी सगळी विस्कळीत झाली होती. मग त्या जिंजी या ठिकाणी जाऊन तिथून छत्रपती राजारामांनी कारभार पाहितलेला होता. हे सुद्धा लक्षात ठेवा. हा जिंजी किल्ला तमिळनाडू मधला. अशा पद्धतीने एकूण किती किल्ले आहेत, 12 किल्ले आहेत. आता हे जे 12 किल्ले आहेत त्यातले पुणे जिल्ह्यामधले किती किल्ले आहेत असा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, पुणे जिल्ह्यातला एक शिवनेरी, राजगड, रायगड 3, म्हणजे 3, 4, लोहगड 1, 4, म्हणजे एकूण 12 किल्ल्यापैकी सगळ्यात जास्त 4 किल्ले कुठले येतं, पुणे जिल्ह्यामधले येतं. लक्षात ठेवा. असं विचारलं जाऊ शकतं. राज्याच्या बाहेरचा एकच आहे, हे तर लक्षात राहील तुमच्या. आणि अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, सागरी किल्ले किती आहेत. सागरी किल्ले किती आहेत, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, म्हणजे एकूण 4 किल्ले हे सागरी आहेत. 1, 2, 3, 4, म्हणजे 4 किल्ले पुणे जिल्ह्यातले आहेत आणि 4 किल्ले हे सागरी किल्ले आहेत, म्हणजे जे समुद्रातले आहेत. आणि डोंगरी किल्ले राहिलेले, मग बाकी सगळे डोंगरी किल्ले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. सागरी 4 आहेत, पुणे जिल्ह्यातले 4 आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचा 1 आहे. म्हणजे कन्फ्युजन तुमचं होणार नाही. असा थेट आकडा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 12 पैकी सगळ्यात जास्त 4 पुणे जिल्ह्यातले आहेत. लक्षात. अशा पद्धतीने आहे. पुणे जिल्ह्यातले कोणते कोणते असाही प्रश्न विचारला असतो. शिवनेरी पुणे जिल्ह्यामध्येच आहे. लक्षात. राजगड पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर लोहगड हा सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लोहगड, रायगड, नाही थांबा, पुणे जिल्ह्यात 3, 4 सांगितले ना मी. 1, 2, शिवनेरी, राजगड 2 झाले. कन्फ्युजन होणे आपलं. 3च किल्ले आहेत. माफ करा, 4 लिहिले आपण. 3च आहेत पुणे जिल्ह्यामधले, 3 आहेत. हा, पुणे जिल्ह्यामधले एकूण 3 किल्ले आहेत. ठीक आहे. एवढी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहेत आता वारसा स्थळ. हा तर झाला. आता एकूण महाराष्ट्रामध्ये वारसा स्थळ किती? महाराष्ट्रामध्ये वारसा स्थळ एकूण 5 आहेत आणि 2 संयुक्त आहेत. आता 5 कोणते कोणते येतं? वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि व्हिक्टोरियन आर्ट अँड डेको समूह, हे 5 आहेत. यातले लक्षात ठेवा, हे 2 वेरूळ आणि अजिंठ्याला 1983 ला जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला. लक्षात. त्यानंतर एलिफंटा लेण्या, लक्षात, एलिफंटा लेण्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. हे दोन्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. एलिफंटा लेण्या रायगड जिल्ह्यामध्ये 1987 ला जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणी 2004 ला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यात आला. आणि 5वं आहे व्हिक्टोरियन आर्ट अँड डेको समूह. म्हणजे काय, याला 2018 ला जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला होता. ज्या इंग्रजांनी व्हिक्टोरियन शैलीमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आता, मग तिथलं कोर्ट आहे, मुंबई विद्यापीठ आहे, बरोबर आहे का, त्यानंतर डेव्हिड ससून लायब्ररी, अशा वेगवेगळ्या ज्या इमारती ज्या ब्रिटिशांकडून मुंबईमध्ये बांधल्या गेलेल्या त्या सर्व व्हिक्टोरियन शैलीत बांधल्या गेलेल्या होत्या. आणि त्याला सगळ्यांना मिळून हा जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला होता 2018 ला. अशा पद्धतीने 5 ठिकाणे ज्याला जागतिक वारसा स्थळ दिलेलं आहे महाराष्ट्रातला. आणि महाराष्ट्रात संयुक्त 2 आहेत.
एक पश्चिम घाट. पश्चिम घाट म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हटलं जातं. त्याला 2012ला जागतिक वारसा स्थळ दिला होता. एकूण 39 ठिकाणांना जागतिक वारसा स्थळ दिला होता. आणि कोणत्या कोणत्या राज्यात आहेत मी सुरुवातीला स्वतः सांगितलं होतं 39 ठिकाणं. महाराष्ट्र जसं आता हा जे आहे हा लँडस्केप जो आहे मराठा मिलिटरी लँडस्केप अलग लक्षात, ह्याचे 12 किल्ले मिळून आहे तसे 39 ठिकाणं मिळून एक जागतिक वारसा स्थळ आहे. ते कोणत्या कोणत्या राज्यातले आहेत? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. आणि याच्यातले महाराष्ट्रामध्ये एकूण किती? तर 4 ठिकाण आहेत 39 पैकी. याच्यावर सारखं सारखं परीक्षेला प्रश्न विचारलाय. कोणते कोणते 4 ठिकाण आहेत? पहिलं म्हणजे राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जे की महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य सुद्धा आहे. दुसरं कोयना अभयारण्य, हे कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तिसरं कास पठार सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि चौथं चांदोली राष्ट्रीय उद्यान, हे सांगली, सातारा, कोल्हापूर हे 2-3 जिल्हे मिळून आहे. अशा पद्धतीने 4 ठिकाणं या सह्याद्रीतले जागतिक वारसा स्थळातले आहेत. जसं 12 किल्ल्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत, तसं 39 पश्चिम घाटातल्या ठिकाणापैकी 4 ठिकाणं महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये येतं. तमिळनाडूमध्ये मला आता एक्झॅक्ट आठवना, पण मला वाटतं 29 काहीतरी समथिंग आहेत, 19 का काहीतरी अशा आहेत. पण सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये आहेत. आणि दुसरं म्हणजे किल्ले, हे 12 किल्ले आहेत, त्यातले 11 महाराष्ट्रामध्ये. हे संयुक्त ठिकाण आहेत. तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला महाराष्ट्रात एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत, तर त्यावेळेस तुम्ही 5च त्याचं उत्तर बरोबर आहे. हे महाराष्ट्राच्या संबंधित आहेत, पण 2-3 राज्य मिळून आहेत. लक्षात, हे 5 राज्य मिळून आहे, हे 2 राज्य मिळून आहे. अशा पद्धतीने लक्षात येते हे 2 संयुक्त स्थळ आहेत. त्याच्यानंतर महत्वाचा पुढचा मुद्दा बघा. आता बघा भारतातील वारसा स्थळ. आता भारतातील एकूण वारसा स्थळ किती झाले? 44. एकूण किती वारसा स्थळ आहेत? 44. मगाशी सुरुवातीला सुद्धा आपण बोललो, आता 44 व किल्ले आहेत. पहिल्यांदा 1983ला जागतिक वारसा स्थळ भारतातला दिला होता. 4 ठिकाणांना दिला होता एकत्रच. किती ठिकाणाला दिला होता? 4 ठिकाणांना दिला होता. एक ठिकाणी इथं लिहिलं आहे ताजमहल आहे. कोणते कोणते बघा, वेरूळ, अजिंठा हे आपल्या महाराष्ट्रामधले होते 2. लाल किल्ला आग्र्याचा, कारण लाल किल्ला दिल्लीला पण आहे, तो त्याला आग्रा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो, तो एक आहे. आणि चौथं ताजमहल एक आहे. अशा पद्धतीने एकूण 4 ठिकाणांना पहिल्यांदा 1983ला जागतिक वारसा स्थळ दिला होता. आता जे 44 जागतिक वारसा स्थळ येतं, या जागतिक वारसा स्थळाचं सुद्धा 3 प्रकारामध्ये विभाजन केलं जातं. काही असतात सांस्कृतिक, काय असतात नैसर्गिक, आणि तिसरं असतं ते मिश्र. सांस्कृतिक, आता आपलं जे किल्ल्यांना दिलेलं आहे ते सांस्कृतिक झालं. मग सांस्कृतिक 44 पैकी 26 आहेत, नैसर्गिक एकूण 7 आहेत, आणि मिश्र 1 आहे. आता हे याच्यामध्ये गेलं. आणि कांचनगंगा जे आहे ते मिश्र आहे. कांचनगंगा सिक्कीम मधलं एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ, त्याला 2016ला दिला होता दर्जा. अशा पद्धतीने कांचनगंगा मिश्र मध्ये येतं. 26 सांस्कृतिक मध्ये येतात, लक्षात, 7 नैसर्गिक मध्ये येतात आणि 1 मिश्र मध्ये येतं. 3 प्रकारचे असतात हे वारसा स्थळ. असा एकूण आकडा 44 होतो याचा, बरोबर ना. 26 आणि 7 थांबा 26 आणि 43 कसं होईल? इथं आकडा चुकला. हा 36 26 7 आणि 1 हा 34 होतात. हे तर हे 36 आहेत. 26 झालं. सांस्कृतिक 36 आहेत, बरोबर आहे. सांस्कृतिक किती? सांस्कृतिक सगळ्यात जास्त 36 आहेत. 7 नैसर्गिक आहेत आणि 1 मिश्र आहे. अशा पद्धतीने एकूण किती? 44 स्थळ आहे. कांचनगंगा एकमेव मिश्र आहे. त्यानंतर बघा 43. आता रिसेंटचे सुद्धा जे आहेत मागचे, आता हे मिळून मागच्या 3 स्थळांना एकाच वर्षात दर्जा दिला होता 2024 वर्षात. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारून गेलेले आहेत. मग तो आकडा सुद्धा स्पेसिफिक माहिती असणं गरजेचं आहे. नेमकं 42 कोणते, 43 कोणते, 44 कोणते, त्याच्यावर स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 41 होतं शांतिनिकेतन. लक्षात, हे पश्चिम बंगालमध्ये आहे शांतिनिकेतन. हे सध्या काही शैक्षणिक मोठं संकुल आहे. पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांनी हे बांधलेलं गेलेलं आहे. लक्षात, ज्यांनी आपलं राष्ट्रगीत लिहिलं रवींद्रनाथ टागोर, त्यांनी काय केलेलं आहे? शांतिनिकेतनची स्थापना केली. 41 होय. 42 होयसळ. होयसळ जे मंदिर शैली आहे ही कर्नाटक राज्यामध्ये आहे. हा लिहिलंय कर्नाटकमध्ये. त्या 3 मंदिर आहेत, त्या 3 मंदिरं मिळून दिलेलं आहे. बेलूरचं मंदिर, हलेबीड आणि सोमनाथपूर, अशा 3 मंदिरांना मिळून हे होयसळ मंदिर, होयसळ साम्राज्यातले मंदिर आहेत. हे 42 जागतिक वारसा स्थळ आहे. आणि 43 आता रिसेंट मागच्या काही दिवसापूर्वी दिला होता चराई देवी मोईदाम. हे आसाम राज्यामध्ये ओहोम राजांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करून तिथं जी वास्तू बांधली जाते समाधी, त्याला मोईदाम असं म्हटलं जातं. हे मोईदाम 43 आहे. म्हणजे 41 कोणतं? शांतिनिकेतन. 42 कोणतं? होयसळ मंदिर. आणि 43 कोणतं? चराई देवी मोईदाम. आणि 44 कोणतं? गड किल्ले. लक्षात, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. आता युनेस्को बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. युनेस्को बद्दल काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉंग फॉर्म युनेस्कोचा.
युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही युनोची संलग्न संघटना आहे, संयुक्त राष्ट्र संघाची. लक्षात आलं. आणि याला मराठीत काय म्हणू आपण? संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना. म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करते, सायन्समध्ये करते आणि कल्चरमध्ये करते. अशा पद्धतीने ह्याचा लॉंग फॉर्म होतो. स्थापना 1945 ला झाली. मुख्यालय पॅरिसमधील फ्रान्स या ठिकाणी. याच्यावर प्रश्न विचारतात. आणि आता सदस्य किती? तर 193 सदस्य आहेत. आणि याच्या स्थापनेचा दिवस जो 18 एप्रिल आहे, हा 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा IMP जागतिक वारसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 18 एप्रिल. युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1945. युनेस्कोचं मुख्यालय कुठे? पॅरिस या ठिकाणी. युनेस्कोमध्ये किती देश सदस्य आहेत? 193. युनेस्कोचा लॉंग फॉर्म युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. अशा पद्धतीने लॉंग फॉर्म आहे. हे महत्वाचे घटक आहेत. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने युनेस्को जे 12 किल्ले आहेत ते त्याच पद्धतीने वारसा स्थळ जे आहेत एकूण 44. आता सगळे नाही सांगितलं मी, पण महत्वाचे पहिले कोणते आहेत, महाराष्ट्रातले कोणते आहेत, त्याच्यानंतर रिसेंटचे कोणते आहेत, याच्याबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे. आणखी तरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, आपलं महाराष्ट्र अकॅडमी नावाने ॲप आहे, ते महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करा. तिथं तुम्हाला MPSC साठी दर्जेदार सगळ्यात स्वस्त कोर्स तुम्हाला कंबाईन साठी उपलब्ध आहे. कंबाईन गट ब आणि गट क साठी. तसंच सरळ सेवेच्या ज्या वेगवेगळ्या जाहिरात येतात, TCS, IBPS असेल, पोलीस भरती असेल, याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि जरी कोर्स खरेदी करायचा नसला तरी मोफत लेक्चर्स, मोफत क्लास नोट्स, त्याच पद्धतीने अजून मोफत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आणि त्याचं अॅनालिसिस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. एकदा ॲप डाउनलोड करा, नक्की तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. धन्यवाद.